हॅलो गाईस, आज आज तुम्ही प्लेट बघितलंच असेल. चिकन, मटन, सुक्क, वडे. आज माझ्या वहिनीने माझ्या बड्डेच्याच निमित्ताने हे सगळं बनवलेलं आणि फुल एन्जॉय केला. आणि आम्ही निघालो मॉलमध्ये दुपारच्या वेळेस. सगळे फॅमिली सोबत माझा बड्डे सेलिब्रेशन करायचा होता. पूर्ण डे सगळ्यांबरोबर मी सेलिब्रेशन केलं आणि मॉलमध्ये आलो. मॉलमध्ये आल्याच्या नंतर आम्ही काय, शॉपिंग तर पाहिजेच पाहिजे म्हटलं. शॉपिंग कधी थांबते का आपली? नाही ना. तर आपलं ठरवलं आम्ही की एकेकाने कुठे कुठे जायचं. तर चला, ज्यांना तिथे जायचं तिथे करा शॉपिंग. मस्त आपण एकत्र परत भेटू. पण आम्ही कुठे जातो, आम्ही सगळेजण हम साथ साथ है. आणि काय, मग परत गेलो सगळेजण एकाच ह्याच्यामध्ये गेलो. सगळे शॉपिंग वगैरे केली एकाच इथे. परत आमचे झुंड में हम चलते है. सगळीकडे दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेलो, शॉपमध्ये गेलो. बऱ्याच काही वस्तू घेतल्या. मग काय, आम्ही परत पुढे निघालो. पूर्ण मॉल आम्ही एक्सविरा मॉल पूर्ण फिरलो. मजा आली भारी. आणि काय, चला पुढे काय करतोय, कुठे तुम्हाला गंमत दाखवतच. मुलं पुढे चालले, आम्ही पाठवून पाठवून कारण लवकर चला लवकर चला. कारण का संध्याकाळी मला केक पण कापायचा आहे माझ्या बड्डे असल्यामुळे. त्याच्यामुळे लवकर चला लवकर चला मीच करत होते. त्यावेळी माझ्या भावाच्या मुलीला लॅपटॉप बघायचा होता म्हणून लॅपटॉप बघायला गेलेलो. तर लॅपटॉप बघता बघता हिलाच पाहिजे लॅपटॉप. बघितला पण काय भेटला नाही. आई आमची बादशाह आहे बघा. बसते किती सीट मिळाले की तिला बसायलाच पाहिजे. आणि काय, दादा दादा तर आमचं सगळं सजेस्ट करतो. बाबा काय काय बघायचं सिलेक्ट करणारा आमचा दादा. आणि आमची गणपतीची तयारी पण झालीच पाहिजे ना. तर आपले स्पीकर वगैरे आम्ही बघत होतो. छान छान स्पीकर आहेत म्हणून बघितलंय. बघूया आता कुठला घ्यायचा विचार करूया. तर शेवटी फायनली आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही निघालो घरी. काही शॉपिंग नाही करायचं बोलली तरी ही एवढी बॅग झालेली आमची. आणि आहे आमचे आरामशीर. नाही नाही म्हणता म्हणता नाही करायचे बोलल्या तरी 2 बॅगा 3 बॅगा आमच्या झाल्याच. आणि काय, हा दिवस आता अजूनपर्यंत संध्याकाळचा दिवस. आता मला संध्याकाळी जाऊन मला रेडी व्हायचंय, बड्डे करायचा आहे. तरी ह्यांचं काही शॉपिंग अजून संपतच नाहीये. चला निघा म्हटलं तरी पण त्यांचं चाललेलं हळू 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 हळू. फायनली कसं, बाहेर पडण्यासाठी आम्ही रस्ता बघितला आणि मी आणि माझा भाऊ लास्ट राहिले. हे सगळेजण पुढे निघाले. ओला केली. ओलाला खूप वेळ लागला कारण का घरी जाऊन रेडी पण व्हायचं होतं. तर थोडा वेळ वेट केला. मग ओला आली आणि आम्ही घरी निघालो. आणि हा पुढचा व्हिडिओ माझा बड्डेचा. मग आज संध्याकाळी माझ्या बड्डेला येत आहे ना. मग चला हा, बड्डेला या माझ्या. केक काय कापणार आहे, मला कोण कोण गिफ्ट देणार आहे ते पण बघूया. तर चला मग.